नमस्कार. भरपूर वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो की कुलधर्म कुलाचार म्हणजे काय. तुम्ही जुन्या लोकांकडून कधी ऐकलं आहे का की आपल्या घरात कुलदैवतेची पूजा अशीच असते, बाकीच्यांच्या घरात कशी का असना. भरपूर वेळा काही लोक म्हणतात आमच्या इकडं असंच असतं. भरपूर वेळा कुलदैवतेची पूजा आपल्या घरातील धर्मकार्य, घरातील परंपरा, वेगवेगळ्या शास्त्राशी, वेगवेगळ्या स्थितीशी, वेगवेगळ्या कृतींशी निगडीत असतात. आपण कुलधर्म म्हणजेच काय या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर कुलधर्म म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जे काही धर्म केलेले आहेत, जे काही कर्तव्य केलेले आहेत, ते कर्तव्य पूर्ण करण्याच्या क्रियेला कुलधर्म म्हणतात. कुलाचारामध्ये नवरात्र, त्याचबरोबर बाकी होम हवन इत्यादी ज्या काही आचार करण्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे आपण आचार धर्म पूर्ण करत असतो ते कुलधर्म कुलाचारामध्ये येतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जी काही आपल्याला संस्कृती दिलेली आहे, जो धर्म आपल्याला दिलेला आहे, जे नियम आपल्याला दिलेले आहेत, ते परंपरेने टिकवणे यालाच कुलधर्म कुलाचार असे म्हणतात. कुलधर्म कुलाचार याचा पूर्णतरेने आपण जर अभ्यास केला तर कुलधर्म कुलाचार हे प्रत्येक जागेवरील स्थितीशी, तिथल्या निसर्गाशी आणि तिथल्या वेगवेगळ्या नियमांशी संबंधित असतात. कुलधर्म कुलाचारसुद्धा एक वेगवेगळ्या स्थितीशी संबंधित गोष्टींचा अभ्यास करून निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांना दोषी न ठरवता त्या कुलधर्म कुलाचाराचे पालन करावे. जो व्यक्ती या कुलधर्म कुलाचाराचे पालन करत नाही तो त्याच्या जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही. त्यामुळे कुलधर्म कुलाचाराचा पूर्णतरेने वापर आपण आपल्या संस्कृतीमध्ये करावा, आपण आपल्या परंपरेमध्ये करावा आणि या कुलधर्म कुलाचाराचे संरक्षणसुद्धा करावे. जो व्यक्ती या कुलधर्म कुलाचाराचे संरक्षण करेल त्याला या सृष्टीतील कोणत्याही देवाचा कोप होऊ शकणार नाही. या सृष्टीतील कोणत्याही बाधेचा त्याला सामना करावा लागणार नाही. परंतु ज्याच्याकडून कुलधर्म कुलाचार चुकतील त्याला देवाचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा.